चितळे फॅमिली आहे, त्यांचं एक पुण्यात आम्ही लग्न केलेलं. तर त्यांचा मेन्यू जो होता तो पण असा वर्सटाईल होता, पण त्यांना पण एक महाराष्ट्रीयन ठेवत होतं. तर मी बोललो की बाबा पुण्यात ते सब ब्राह्मणी जेवण ठेवण्यात काहीच अर्थ नाही, कारण का त्यांना अळूची भाजी पुण्यात त्या गोष्टी ठेवण्यात काय अर्थ नाही. मी सांगितलं की आपण ते ठेवूया नको, आपण असं काहीतरी मेन्यू ठेवूया जे पुणेकरांनी खाल्लंच नसेल. तर मग तिकडे जो मेन्यूचा स्प्रेड जो होता ना, तो सगळा असा होता की तो मेन्यूचं मी टायटल पण असा एक मेन्यू कार्ड केलेला त्यांच्यासाठी, आणि तो टायटलच होता की ट्रेजर्स ऑफ महाराष्ट्र. ओके, तर त्याच्यामध्ये अशा गोष्टींचा एक आणि थोडीशी असं लाईन लिहिलेली की हे अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी रेडिली मिळत नाहीत. म्हणजे एक तर तुम्हाला कोणाच्या तरी घरी जाऊन तुम्हाला जेवायला लागणार त्या गोष्टी. म्हणजे जसं आता CK पॅनकडे तुम्ही आलात तर त्यांची वालाची सोजी किंवा इवन मसुऱ्याची खिचडी, मग GSB लोक आहेत त्यांच्याकडची कैरीची उडदा मेथी. आता हे त्यांच्या मुलांना पण त्या गोष्टी आता माहिती आहेत का, हे प्रश्न आहे त्याचा. किंवा पाठारे प्रभू लोकांचं एक त्यांची एक गोडी बटाटी असते, एक सांबार आहे. तर असं एकदम देर इज सो मच ऑफ वर्सिटॅलिटी इन महाराष्ट्रीयन फूड की मी असं मजेत सांगतो की तुम्ही फक्त माझ्याकडे 7 दिवस या, 7 दिवस तुम्हाला वेगळं मराठी जेवण देऊ शकतो मी. तर ह्या गोष्टी आपण क्युरेट करूया आणि पुणेकरांना आपण ते देऊया. तर एकदम म्हणजे इट बिकेम अ बिग इट वॉज व्हेरी सक्सेसफुल. कारण का प्रत्येक जण येऊन सांगत होतं की अरे हे कसं केलं, ते कसं केलं, आणि ही गोष्ट कुठे आहे, त्याच्या पाठी एक ट्रेडिशन आहे, हिस्ट्री आहे. तर त्या गोष्टी, आणि दॅट इज वन ऑफ माय पॅशन्स की त्या गोष्टी हाऊ डू यू ब्रिंग इट फोरफ्रंट, की त्या गोष्टी जोपर्यंत आपण पुढे प्रमोट करणार नाही तोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचणारच नाही आहेत. तर दॅट इज वन ऑफ माय म्हणजे मला ते खूप करायला आवडेल की बाबा ते तुम्हाला लोकांना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण इन अ व्हेरी डिफरंट मॅनर, इन अ व्हेरी स्टायलिश गोष्टी तुम्हाला ते मिळालं पाहिजे. आणि हे सुद्धा ना ते तुम्ही अनेकदा करून बघत असाल ना की हे दोन एकत्र केलं कसं होईल, कसं लागेल, म्हणजे त्याचं टेक्स्चर, त्याचं ते क्रंचीनेस, खूप ट्रायल अँड एरर असेल ना. राईट. ह्याच्यामध्ये काय आहे की मजा पण येते आम्हाला करण्यामध्ये, आणि कसं आहे की यू आर इन्वॉल्ड इन द क्रिएटिव्ह प्रोसेस. क्रिएटिव्हली तुम्ही जेवढं इन्वॉल्ड राहाल, इनफॅक्ट माझं बॅकग्राऊंड आहे बिझनेस मॅनेजमेंटचं. अच्छा. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आय रिअलाइज दॅट दिस इज ॲक्च्युली नॉट अ बिझनेस, दिस इज इफ यू ट्रीट इट लाईक अन आर्ट. हा तुम्ही आर्टच्या डिरेक्शनमध्ये तुम्ही नेलत या बिझनेसला, तर देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. कारण का दरवेळेस तुम्ही इन्वॉल्ड आहात प्रॉडक्टमध्ये, आणि हा क्षेत्र असं आहे की नवीन नवीन तुम्ही गोष्टी बनवू शकतात. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे तर एक आर्ट आहेच, पण पीपल मॅनेजमेंट आहे. एवढ्या सगळ्या लोकांना केटर करायचं आणि हे पॅशनशिवाय होणार नाही. तर मला एक प्रश्न पडतो की हे इतकं सुंदर आहे सगळं, मग कधी रेस्टॉरंट काढावंसं नाही वाटलं का? रेस्टॉरंटसाठी स्किल सेट थोडे वेगळे आहेत. फ्युचर प्लॅन्स आहेत आमचे, कारण हे कुठेच मिळणार नाहीये. करेक्ट, ते फ्युचर प्लॅन्स आहेत. पण अजूनही म्हणजे कसं आहे की प्रत्येक गोष्टीला ऑर्गनायझेशन पण मच्युअर व्हायला लागते. आणि सध्या वी आर प्युअरली फोकस्ड ऑन इव्हेंट केटरिंग, आउटडोर केटरिंग. आणि या फ्युचरमध्ये पण मला निश्चित म्हणजे एक रेस्टॉरंट करायला आवडेल. माझी इच्छा आहे की महाराष्ट्रीयन पद्धतीचं जास्ती असेल तर आय विल बी हॅपियर. कारण का आणि इनफॅक्ट मला ते अशा एरियामध्ये करायला आवडेल जिकडे मराठी ऑडियन्स नाही आहे. अच्छा, असं करायचं. कारण का म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांना आपण मराठी जेवण देण्यामध्ये आनंद आहेच, पण नॉन महाराष्ट्रीयनला मराठी जेवण देण्यामध्ये जास्ती आनंद आहे. नाही, पण हे खूपच छान आहे. कारण हे जर रेस्टॉरंट काढलं ना, तर माझ्या मते हे असं इनोव्हेशन कोणी केलं नाही. यू आर ब्रिंगिंग अ रिव्होल्युशन इन केटरिंग इंडस्ट्री. म्हणजे फूड इंडस्ट्री तर आहेच, पण मला असं वाटतं इव्हन केटरिंगमध्ये थोड्याफार प्रमाणात मॉलिक्युलर गॅस्ट्रॉनॉमी करणारे आहेत रेस्टॉरंट्स, पण 1000-2000 लोकांना हे असं देणं आणि सतत रिइन्व्हेंट करणं, दॅट इज समथिंग. आणि कसं आहे की तुम्ही जोपर्यंत ते करत नाहीत ना तोपर्यंत यू कॅनॉट बी ऑन द टॉप. तुम्हाला ते म्हणजे एवढं कॉम्पिटेटिव्ह आहे जग की म्हणजे तुम्ही बघाल की बरेच वर्षांपूर्वी, आता एक म्हणजे मी म्हणेन 2010-12 नंतर हे 5 स्टार्स लग्नांच्या क्षेत्रामध्ये आले. पूर्वी 5 स्टार हे वेडिंग्स करायचे नाहीत. किती 5 स्टार्स आता इंडस्ट्रीमध्ये आहेत. पूर्वी आमची कॉम्पिटिशन फक्त केटरर्स बरोबर व्हायची.
आता आमची कॉम्पिटिशन 5 स्टार्स बरोबर पण आहे, केटरर्स बरोबर तर होतीच, आधी पण होतीच आणि आता पण आहे. प्रायव्हेट बँकवेट्स आहेत. तर इनफॅक्ट आमचा पूर्ण फोकस असतो की हाऊ डू वी गेट दीज पीपल बॅक टू अस. कारण का 5 स्टार्स तुम्हाला युनिक गोष्टी देऊ शकत नाहीत. दे कॅनॉट गिव्ह यू सर्व्हिस. तुम्हाला आज 5 स्टारमध्ये कितीही श्रीमंत माणूस असून दे, 5 स्टारमध्ये तुम्हाला जाऊन उभंच जड प्लेट्स हातात धरून तुम्हाला उभं खायला लागतं. तुम्हाला कुठे तुम्हाला बसून खायला मिळणार आहे? नाही मिळणार. तर इनफॅक्ट बरेचसे नॉन महाराष्ट्रीयन कम्युनिटीज ॲक्च्युली डू दॅट. ते 5 स्टार्सना काही त्यांना किती त्यांच्याकडे श्रीमंत असतील ते, पण त्यांना तसा दिखावा करत नाहीत. ते म्हणतात की आम्ही ग्राउंड बुक करू आणि 500 गोष्टी ठेवू, पण 5 स्टारमध्ये आम्ही देणार नाही. कारण का त्यांना तेवढी स्किलसेट नसते, त्यांची विजन वेगळी आहे. त्यांचं कसं असतं की त्यांचं एक म्हणजे पहिलं माहिती तर एक ओनर ड्रिव्हन कंपनी आणि 5 स्टारमध्ये तो फरक आहे. कारण का आम्हाला नावामध्ये जास्ती इंटरेस्ट असतो की आमचं नाव व्हावं. पैसे तर बाय डिफॉल्ट तुम्ही कमवतातच, पण मला कोण असं रिस्ट्रिक्शन नाही की तुमची फूड कॉस्ट एवढीच राहिली पाहिजे किंवा काय. दॅट इज नॉट. म्हणजे आज मी अशा किती वेळा आमचं होतं की बाबा इनिशियली जोपर्यंत त्या गोष्टींना प्रतिसाद तेवढा मिळत नाही तोपर्यंत खिशातले पैसे आपण टाकून ती गोष्ट आपण इनोव्हेट करतो आणि बोलतो की नाही नाही माझ्यातर्फे ठेवून द्या. असं बरेच वेळा करतो आपण. तर त्यावेळेस ती इट्स अ लॉस. पण ते 5 स्टार करणार आहे का? तुम्हाला 5 स्टार 1-2 गोष्टी इंटरेस्टिंग तुम्हाला देतील का? इनफॅक्ट किती गोष्टी असतात त्या गोष्टी ते तुम्हाला म्हणजे नवीन गोष्ट देणार नाहीत, कारण का दॅट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्यांना जमत असेल तरी देणार नाहीत ते. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.